हाय नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ स्क्वेअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय एनर्जी जाणवतात. आज गुरुपौर्णिमा ही आहे, तर त्याबद्दल तुम्हाला खूप जास्त खूप खूप शुभेच्छा सर्वांना, कारण की तुम्ही सुद्धा माझे गुरु आहात सगळे. सो थँक्यू सो मच. अँड पाहूया आज आपल्याला काय एनर्जीज मिळतात. तर रिडिंगला सुरुवात करण्याच्या अगोदर जी कोणती नॅगेटिव्ह ऊर्जा आहे ती दूर निघून जावी यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते. All negative energy send it back to sender, multiply by 1000 times, remove. तर लेट्स सी, पाहूया आज आपल्याला काय ऊर्जा मिळतात. Michael, my ascending masters, my all spirit guides, positive energies. तर मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्ही जानवती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. हिलिंग रिसीव करा, क्लेम करा. डिवाइन प्लीज गिव्ह मी एनर्जीज ऑफ कलेक्टिव्ह सबस्क्रायबर्स अँड व्ह्यूअर्स. ओके, तर लेट्स सी आपल्याला इथे ऊर्जा मिळालेल्या आहेत. ओके, तर इथे आपल्याला लवर्सची ऊर्जा जाणवलेली आहे. लवर्स मीन्स तुमच्या रिलेशनशिप विषयी, तुम्ही सध्या ज्या कनेक्शन मध्ये आहात त्याच्याविषयी. तर येथे ऊर्जा आपल्याला ट्विन फ्लेम एनर्जी खूप जास्त जाणवलेली आहे. लवर्सची एनर्जी आहे, असू शकतं सोलमेट कनेक्शन आहे, ट्विन फ्लेम कनेक्शन आहे. तर यापैकी ह्या ऊर्जा आहेत. तर दिस इज नॉट ओनली कार्ड्स, तर हे फक्त कार्ड नाही आहेत, तर एनर्जीज आहेत. तर तुमच्या लव विषयी, तुमच्या प्रेमाविषयी, तुमच्या मनामध्ये सध्या जे काही सुरू आहे, खलबली सुरू आहे, तर त्याविषयी ही रिडिंग असणार आहे. बिकॉज ऑफ दिस कार्ड, टॉवरचं कार्ड आपल्याला इंडिकेट करत आहे लव्ह रिलेशनशिपमध्ये सध्या पाहिजे तेवढी शांतता नाही, कनेक्शनमध्ये पाहिजे तेवढी पीसमध्ये तुम्ही नाही आहात. तर सध्या येथे दिसून येत आहे त्या ऊर्जा आहेत. तर रात्रंदिवस तुम्ही विचार करत आहात, 24/7 कोणाचा तरी विचार करत आहात. बऱ्याच दिवसापासून या गोष्टी घडत आहे. मे बी काहींच्या तर मी तर असेही ऐकले आहे की 10-10 वर्ष झाले ते त्याच कनेक्शनमध्ये आहे. तर त्याच कनेक्शनमध्ये आहात, 10-10 वर्ष झाले असतील, 5-5 वर्ष झाले असतील, किंवा हाल फिलहालमध्ये असेल. तर इट्स नॉट अ नॉर्मल कनेक्शन, तर एक सोल कनेक्शन आहे. तर याविषयी तुम्हाला थोडंसं जागरूक राहण्याची गरज आहे. जे कोणी या व्हिडिओपर्यंत आलेले आहे तर नक्कीच दे आर डीलिंग विथ देअर ट्रू ट्विन फ्लेम किंवा ट्रू सोलमेट. तर त्यांच्याशी आत्मिक कनेक्शन आहे, त्यांच्याशी ते डील करत आहेत सध्या. तर येथे जे कोणी आलेले आहेत तर असू शकतं दे आर व्हेरी स्ट्रेस, खूप जास्त स्ट्रेस आहे त्यांच्या मनामध्ये, विचारचक्र खूप जास्त वाढलेले आहेत. मे बी त्यांना सध्या फिलहालमध्ये झोप व्यवस्थित लागत नाहीये, विचार करत असतात ते सतत की काय होईल भविष्यामध्ये, त्यांचं रिलेशनशिप जे आहे ते येईल का नाही पुन्हा. तर या संदर्भामध्ये सध्या विचार खूप जास्त दिसून येत आहे. 6 नंबरचं कार्ड आहे, इट्स इंडिकेटिंग युअर लव्ह. तर लव्ह कनेक्शन आहे, असू शकतं कोणीतरी जे आहे ते त्यांच्या पार्टनरच्या पाठीमागे आहे, चेजिंग करत आहे. चेजिंग मीन्स नॉट ओनली चेजिंग की फिजिकली तुम्ही त्यांना चेज करत आहात, म्हणजे त्यांच्या पाठीमागे आहात असं नाही. की युनियन कधी होईल, पार्टनर कधी येतील, किंवा बोलणं कधी होईल, कन्फर्मेशन कधी मिळेल, मॅरेज कधी होईल का नाही होईल, मानसिक सतत तुम्ही विचार करत असतात 24/7. तर येथे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे, ट्रू ट्विन फ्लेम साठी हा व्हिडिओ आहे. तर असू शकतं सध्या चेसिंग, रनर चेसिंग हा गेम सुरू आहे. गेमच म्हणू शकतो आपण त्याला, दुसरं काय म्हणू शकतो. शेवटी ही एक फेज आहे तुमच्या कनेक्शनची, की एक जण पार्टनर पुढे धावत असतो आणि एक त्याच्या पाठीमागे धावत असतो. तर ही सिच्युएशन आहे सध्या तुमच्या जीवनामध्ये. तर हे दिसून येत आहे. मे बी काहींच्या जीवनामध्ये 5 मंथ्स किंवा 5 वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त वर्ष झालेली असण्याची शक्यता येथे दिसून येत आहे. काहीतरी प्रकाश तुमच्या जीवनात येईल याचीही तुम्ही वाट पाहत आहात. तर बघा, येथे खूप जास्त कुणीतरी आहे, खूप मजबूर झालेला आहे, खूप व्यथित आहे त्यांच्या नात्यासाठी, त्यांच्या रिलेशनशिपसाठी, त्यांच्या कनेक्शनसाठी. अक्षरशः त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. अशा प्रकारची येथे ऊर्जा दिसून येत आहे जे कोणी ह्या कनेक्शनमध्ये आहेत. थर्ड पार्टी सिच्युएशन सुद्धा आहे नात्यामध्ये. मे बी तुमचे स्पाऊस आहे, तुमच्या ट्विनचे स्पाऊस आहे, तुमचे सुद्धा इथे मॅरिड कनेक्शन आहे. तर हे मे बी सिंगलही आहात तुम्ही, तुमचे पार्टनर थर्ड पार्टीमध्ये आहे किंवा अदर रिलेशनशिपमध्ये आहे, दोघंही मॅरिड आहात. सो हे आहे. आणि हाल फिलहाल तुम्ही त्यांच्याशी भेटलेले आहात.
किंवा त्याला खूप दिवसही झालेले आहेत, वर्ष झालेले आहेत, तर असे सुद्धा येथे कनेक्शन्स आपल्याला दिसून येत आहे. परंतु दे आर नो ऍक्शन, तिकडे काहीही ऍक्शन नाही, नो ऍक्शन. ना तुमच्याकडून ऍक्शन आहे ना तुमच्या पार्टनरकडून ऍक्शन आहे. सो येथे बाउंड्रीज ज्या आहेत त्या येथे प्रस्थापित झालेल्या दिसून येत आहेत. तर सध्या पौर्णिमा आहे, त्या अराउंड ही ऊर्जा आलेली आहे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे कोणीतरी जे आहे खूप जास्त विचार करत आहे, रात्रंदिवस विचार करत आहे. तर येथे ऊर्जा आपल्याला आहे अँड इट्स नॉट नॉर्मल रिडिंग. सो डिवाइन फेमिनाईनची ऊर्जा आहे. तर जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे डिवाइन फेमिनाईन ऊर्जेमध्ये असण्याची शक्यता आहे. इम्प्रेस आहात तुम्ही. इम्प्रेस मीन्स डिवाइन फेमिनाईन, दिव्य स्त्री, दैवीय स्त्री, तिच्यामध्ये दिव्य गुण आहेत अशी स्त्री. नक्कीच येथे काही पॉझिटिव्ह चेंजेसकडे तुमची जर्नी जात आहे. तर आतापर्यंतचं जे काही हे सध्या चालू आहे रामायण महाभारत, तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे, त्रास आहे, पेनफुल सिच्युएशन मध्ये आहात, तर याच्यामध्ये बदल होत आहे, पॉझिटिव्ह बदल होत आहे. पॉझिटिव्ह बदल होत आहे तर कशा संदर्भात होत आहे लेट्स सी. डिवाइन प्लीज गाईड मी अबाउट पॉझिटिव्ह बदल. ओके, विश फुलफिलमेंटचं कार्ड आहे. तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. तुम्ही सध्या जे काही विचार करत आहात ते सत्यात उतरणार आहे. तर ते विचार सत्यात उतरणार आहेत. तर क्लेम इट दिस रिडिंग. आणि ह्या रिडिंगला तुम्हाला ह्या एनर्जीला तुमच्या जीवनामध्ये स्वीकारायचं आहे. सध्या जे काही युनियनची तुमची इच्छा आहे, जे तुमच्या पार्टनर सोबत बोलण्याची इच्छा आहे, कन्फर्मेशन तुम्हाला हवं आहे, कन्फेशन तुम्हाला हवं आहे, जे काही तुम्हाला हवं आहे ते डिवाइन तुम्हाला प्रदान करत आहे. सो परमेश्वराने तुमच्यासाठी सर्व त्यांचे मार्ग मोकळे केलेले आहेत. भरभरून तुम्हाला आशीर्वाद ते देत आहे. युनियन होणार आहे. ट्रेनही चाललेली आहे. आवाज येतोय का ट्रेनचा? तर इट्स अ साईन. तर आपल्याला साईन नाही शोधायचे येथे. येथे 100% कन्फर्मेशन आहे की तुमचं युनियन होत आहे. तुमची जी काही इच्छा आहे, तुमच्या जे सध्या लाईफमध्ये ज्या अडचणी आहेत त्यातून तुम्ही मुक्ती मिळवत आहात आणि एक पॉझिटिव्हिटी तुमच्या जीवनामध्ये येत आहे. तर ही रिडिंग लवकर बघा, कारण मी मेंबरशिपमध्ये टाकणार आहे नंतर. तर येथे दिसून येत आहे मे बी सध्या तुमच्या आजूबाजूला कार्मिक आहे, कार्मिक बोजा आहे, तुमचे पार्टनर आहे, सध्या आर्थिक अडचणी आहेत, लोन आहे, संकट आहे, खूप आर्थिक अडचणी आहेत. तुमच्या जीवनामध्ये कुठले मार्ग तुम्हाला दिसत नाहीये. कार्यक्षेत्रामध्ये सगळ्या भानगडी सुरू आहेत. कार्यक्षेत्र व्यवस्थित नाहीये, उलथापालथ सुरू आहे. तुमच्या करिअरमध्ये सगळं संपलेलं आहे असं वाटतं तुम्हाला. फॅमिलीमध्ये तुम्हाला कोणी व्हॅल्यू करत नाही. फॅमिलीमध्ये सतत वादविवाद असतात. आई वडील असतील तर त्यांच्याकडूनही तुम्हाला ट्रिगर मिळतात, नातेवाईकांकडूनही मिळतात जे अनमॅरिड आहेत. आणि करिअरमध्ये जिथे तुम्ही काम करत आहात, जॉबच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ट्रिगर मिळत आहे. तर असू शकतं ही सध्या तुमची ऊर्जा आहे, कारण की हे कार्मिक बॅगेजेस जे आहेत ते तुम्ही पास्ट लाईफ पासून घेऊन आलेले आहात. म्हणजे ह्या जन्माचेच नाही तर पूर्ण मागच्या जन्माचे सुद्धा तुम्ही घेऊन आलेले असतात. तर येथे हे दिसून येत आहे कार्मिक बॅगेजेस खूप जास्त आहे, त्यामुळे याला वेळ लागेल. तर पुढील 1 वर्षापर्यंतची ऊर्जा आहे. जी काही तुमची विश आहे ती कंप्लीट होणार आहे. 9 months to 1 year, 9 महिने ते 1 वर्ष. तर बघा, हा जो बच्चा आहे, हा पॉझिटिव्हिटीचा बच्चा आहे ना छोटा, तर याला या सृष्टीमध्ये येण्यासाठी 1 yearचा काळ लागणार आहे किंवा 9 महिन्याचा काळ लागणार आहे. जसं की एखादा बाळ जन्माला येण्यासाठी 9 महिन्याचा काळ लागतो, तसंच तुमच्या बाबतीत ते दिसून येत आहे. तर सध्या जे आहे फोकस तुमचा पार्टीकडे आहे, थर्ड पार्टीकडे किंवा कार्मिककडे आहे किंवा तुमच्या पर्सनकडे आहे, तुमच्या डिवाइन जे मस्कुलाइन आहेत त्यांच्याकडे तुमचा फोकस आहे. तर येथे डिवाइन तुम्हाला ह्या रिडिंग थ्रू गाईड करत आहे. 1 वर्षापर्यंत तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा प्रवेश घेतील. दिस इज द जर्नी, कन्फर्मेशन, दिस इज द जर्नी. आणि हे पण कार्ड येऊ पाहत आहे 4 of Wands, 100% कन्फर्मेशन. जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे जर्नीमध्ये आहेत, परंतु काही हालचाल होत नाहीये, काही तुमच्याकडे रिस्पॉन्स येत नाहीये. तुम्ही अडकून आहात, स्टक पडलेले आहात जर्नीमध्ये. बरेच वर्ष झाले तुम्ही त्याच्यामध्येच अडकून पडलेले आहात. तुम्हाला मार्ग दिसत नाही ना, तुम्ही पीसमध्ये आहात. पीसमध्ये सुद्धा नाहीये, शांततेमध्ये सुद्धा नाही. सतत एक उलथापालथ असते मनामध्ये, सतत एक क्राईम सिच्युएशन असते, सतत कॅओस झालेलं असतं. नेमकं तुम्ही काय करता हेही तुम्हाला समजत नसतं. खूप ही अवस्था जी आहे डिप्रेशनपेक्षा सुद्धा भयंकर अवस्था असते. तर असंही येथे इंडिकेट होत आहे. तर डिवाइन तुम्हाला काय गाईड करत आहे जर्नीमध्ये? जे आहे त्यांच्यासाठी डिवाइन काय गाईड करत आहे? इट्स अ जर्नी. डिवाइन तुम्हाला काय गाईड करत आहे? ओके, लवकरच या डिप्रेशन मधून बाहेर याल, ह्या स्थितीमधून तुम्ही बाहेर याल, कन्फ्युजन मधून तुम्ही बाहेर याल. तर सध्या फुल मूनचा इफेक्ट असू शकतो तुमच्यावरती, पौर्णिमेचा इफेक्ट असू शकतो, सध्या नेगेटिव्हिटी वाढलेली असू शकते. मॅनिफेस्टेशन करा.
मॅनिफेस्ट युअर ड्रीम. मॅनिफेस्टेशन तुमची योग्य ते ठेवा, तुमचे अफर्मेशन जे आहे ते योग्य ते ठेवा. तुम्ही स्वतःच मॅनिफेस्टर आहात. यू आर बिग मॅनिफेस्टर. ट्विन फ्लेम्स आर व्हेरी बिग मॅनिफेस्टर. जे कोणी ट्विन फ्लेम असतात तर ते जे बोलतात ते सत्य होत असतं. परंतु तुम्ही सध्या नेगेटिव्ह थिंकिंग करत आहात. तुम्ही खूप जास्त डिप्रेशनमध्ये आहात. डिप्रेसिव्ह थॉट्स आहेत तुमचे, नकारात्मक विचार आहेत. नो म्हणत आहात तुम्ही, स्वतःलाच नाकारत आहात. स्वतःलाच नाकारत आहात तुम्ही. सध्या ही सिच्युएशन आहे. मॅनिफेस्टेशन चुकीच्या करत आहात. तर येथे 8 नंबरचं कार्ड आहे. 8 पोर्टलची ऊर्जा ही सुरू झालेली आहे. तर मॅनिफेस्टेशन तुमच्या पूर्ण होणार आहे. परंतु त्याच्यासाठी डिवाइन तुम्हाला काही गायडन्स देत आहे. डिवाइन प्लीज गाईड. ओके, स्ट्रेंथ, तुमची स्ट्रेंथ आजमावली जात आहे. तुम्ही तुमचं सामर्थ्य काय आहे त्याकडे तुम्ही लक्ष देत नाही आहात. मे बी असू शकतं जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे सध्या त्यांच्या पार्टनरकडे फोकस करत आहे, त्यांच्या मस्कुलाइन एनर्जीकडे फोकस करत. ती जे बाहेर दिसते तुम्हाला ते तुम्हीच आहात. तुमचीच मस्कुलाइन एनर्जी आहे, परंतु त्या व्यक्तीमध्ये ती आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे धावत आहात. ती तुमची ऊर्जा ती तुम्हाला तुमच्यात मिळवावी लागणार आहे. त्यासाठी तुमच्या पुढे एवढे सगळे ट्रिगर्स येत आहे. त्याच्यामुळे तुमच्या पुढे एवढ्या सगळ्या गोष्टी घडत आहे. कारण की तुम्ही तुमची स्ट्रेंथ नाही ओळखली, तुम्ही स्वतःला नाही ओळखलं तुम्ही कोण आहात. अगेन येथे आपल्याला हे दोन्ही आपल्याला काय सांगत आहे. येथे पण इन्फिनिटीचं साईन आहे, येथे पण इन्फिनिटीचं साईन आहे. हे 8-8चं साईन आहे. त्यानंतर आपल्याला 8 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आहे. तर अजून काय पाहिजे आहे तुम्हाला. 8-8चं पोर्टलची ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये यायला तयार आहे, परंतु तुम्ही सध्या तयार नाही आहात. तुम्ही सध्या फोकस कुणाकडे करताय, दुसऱ्या व्यक्तीकडे. तर ती दुसरी व्यक्ती नाहीये, ती तुमचीच ऊर्जा आहे जी त्या व्यक्तीकडे आहे असं वाटतंय तुम्हाला. ते तुमचंच सोल आहे, हाफ सोल. तर तुमची मस्कुलाइन ऊर्जा तिकडं आहे असं वाटतंय तुम्हाला. ती तुम्हाला तुमच्याकडे मिळवायची आहे. म्हणजे तुम्हाला स्वतःवरती काम करणं गरजेचं आहे. तुमच्या मॅनिफेस्टेशन तुम्हाला योग्य करणं गरजेचं आहे. तुमच्यात काय सामर्थ्य आहे, तुमच्यात काय छुप्या शक्ती आहे, तुमच्यामध्ये काय काय दैवीय गुण आहे ते तुम्हाला आधी ओळखणं गरजेचं आहे. तुम्हाला गॉडेस एनर्जीमध्ये येणं गरजेचं आहे. तुम्ही फेमिनाईन आहात तर तुम्ही अजूनही रडत असाल, दुसऱ्यावर अवलंबून असाल, दुसऱ्यांकडून काही ना काहीतरी मागत असाल, दुसऱ्यांवरती तुम्ही फोकस असाल, तर तुम्ही फेमिनाईन ऊर्जेमध्ये, डिवाइन फेमिनाईन ऊर्जेमध्ये नाही आहात. तुम्ही मागणाऱ्यांमध्ये आहात. तुम्हाला देणाऱ्यांमध्ये व्हायचं आहे. सो तुमची स्ट्रेंथ तुम्हाला ओळखायची आहे. 8-8 पोर्टलमध्ये त्यांच्याच गोष्टी मॅनिफेस्ट होतील ज्यांनी स्वतःवरती कार्य केलेलं आहे. तर डिवाइन तुम्हाला येथे वारंवार इथे गाईड करतोय. प्रत्येक व्हिडिओ थ्रू तुम्हाला गाईड करतोय, किंवा काही मेंटर्स तुम्हाला गाईड करत असतील, किंवा असे व्हिडिओ तुमच्या पुढे येत असतील की तुम्हाला काय करायला हवं आहे. तर येथे डिवाइन मस्कुलाइनकडे तुम्हाला लक्ष द्यायचं नाही. असू शकतं तुम्ही मस्कुलाइन सुद्धा असाल तरी हा व्हिडिओ पाहत असाल तरी सुद्धा डिवाइन तुम्हाला इथे गाईड करत असेल. मेल फिमेल कोणी असो, मस्कुलाइन फेमिनाईन कोणी असो, तर तुम्हाला इनर वर्क करण्याची गरज आहे. कारण की तुमच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. फक्त एका व्यक्तीवरती काम होऊन चालणार नाही. येथे दोन्ही ऊर्जा आपल्याला आहे, मस्कुलाइन अँड फेमिनाईन. तर येथे दोघांनाही येथे इनर वर्क करण्याची गरज आहे. यासाठी तुम्हाला डिवाइन येथे गाईड करत आहे. ओके, ब्लॅक मॅजिकच्या सुद्धा ऊर्जा आहेत. असू शकतं काही नकारात्मक ऊर्जांनी तुमच्या ऊर्जा बांधलेल्या आहेत. तुम्हाला इनर वर्क करू देत नाहीयेत ते, किंवा तुम्हाला इनर वर्क घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला शंका कुशंका खूप जास्त येत आहे. तुम्हाला असं वाटतं कसं घ्यावं आम्ही, कसं करावं. तर तुम्ही स्वतःच्या ऊर्जांना स्वतःच बांधत आहे. तर तुमच्या ऊर्जा फ्री होणं गरजेचं आहे, मोकळ्या होणं गरजेचं आहे. जे काही सध्या तुम्ही रिजेक्शन फील करत आहात किंवा नेगेटिव्हिटी आहे खूप जास्त, तुमच्या भावनांना कुणी समजून घेत नाही, तर डिवाइन तुम्हाला सांगत आहे की तुम्ही नकारात्मक ऊर्जांच्या प्रभावाखाली जाऊन तुम्ही हे सर्व जे काय आहे नाकारत आहात. तुम्हाला असं वाटत आहे हे असं काही नसतं, हे सगळं खोटं असतं. पण जर तुमच्या पुढे वेळोवेळी ह्या गोष्टी येत आहे, तुम्हाला कोणीतरी गाईड करत आहे, तुम्हाला काहीतरी गोष्टी सांगत आहे, तर ते काही उगाचच नाही ना डिवाइन तुमच्या पुढे आणत. कारण की तुमचे अबंडन्सचे मार्ग त्यानंतरच खुले होणार आहे. तुमच्या जीवनामध्ये समृद्धता त्यानंतरच येणार आहे. आर्थिक प्रगती त्यानंतरच होणार आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या कार्यावरती फोकस होणार, स्वतःवरती फोकस करणार, त्याच वेळेस तुमच्या जीवनामध्ये समृद्धता येईल. तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की हे पण 8चं कार्ड आहे, हे पण 8चं कार्ड आहे. 8-8ची ऊर्जा खूप जास्त येथे दाखवत आहे. तर नक्कीच तुमच्या कर्मावरती म्हणजे तुमच्या आंतरिक कार्यावरती तुम्हाला फोकस करण्याची गरज आहे. काय सांगू मी अजून, आता माझे कार्ड्सच बोलतात नेहमी. किंग ऑफ कप्स अँड क्वीन ऑफ कप्स. तुम्ही पण काही नाही ऍक्शन घेणार, ते पण काही नाही ऍक्शन घेणार, ही जर्नी इथं स्टक होणार. ओके, तर तुम्हाला ऍक्शन घेण्याची गरज आहे. डिवाइन फेमिनाईन फॉर यू, तुम्हाला तुमच्या इनर वर्क वरती फोकस करणं गरजेचं आहे. डिवाइन फेमिनाईन ऊर्जा मेल बॉडीमध्ये म्हणजे पुरुषांच्या शरीरामध्ये सुद्धा असू शकते. तर येथे असं कुणी म्हणायचं नाहीये की मी मेल आहे, मी पुरुष आहे, तर मी फेमिनाईन कसं असू शकतो. ती ऊर्जा आहे, फेमिनाईन ऊर्जेने तुम्ही लीड करत आहात. ठीक आहे, तर येथे दिसून येत आहे दोन्ही ऊर्जा येथे इंडिकेट होत आहे की भावना खूप जास्त आहे, डिझायर पण खूप जास्त आहे तुमच्या मनामध्ये, मॅनिफेस्ट पण तुम्ही करत आहात.
परंतु तुम्ही योग्य ते प्रॉपर ऍक्शन त्या अकॉर्डिंग घेत नाही आहात, इनर वर्क तुम्ही करत नाही आहात, तर असंच येथे दिसून येत आहे. तर पुढे जा, या ऊर्जांच्या पुढे नेक्स्ट स्टेप घेण्यासाठी तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे. एंजल्स आर सपोर्टिंग यू. एंजल्स तुम्हाला गाईड करत आहे. ह्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला एंजल गाईड करत आहे. एंजल गायडन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस जर्नी. तुम्हाला नंबर दिसत असतील, सिंक्रोनिसिटी होत असेल, 1111 नंबर खूप जास्त दिसत असेल, तर अवेकनिंगचे साईन आहेत, ते जागृती होत आहे तुमची. हळूहळू तुम्ही त्या दृष्टीने पुढे जात आहात, जर्नीवरती फोकस करत आहात, विश्वास ठेवत आहात, तुम्ही तुमच्या पार्टनरवरती विश्वास ठेवत आहात. तुम्ही ह्या जर्नीमध्ये कन्फ्युजनमधून बाहेर पडत आहात, तुम्ही बाहेर पडत आहात. या जर्नीच्या जे काही शंका कुशंका आहेत तुमच्या मनामध्ये, त्याच्यातून तुम्ही बाहेर पडत आहात. थर्ड पार्टी इश्यूतून तुम्ही बाहेर पडत आहात. थर्ड पार्टी इज अ इल्युजन. येथे तुमची सोल आहे ती, आणि तुम्ही त्या सोलचे हाफ सोल आहात. तर तुम्हाला ती सोलला अलाइनमेंटमध्ये घेऊन यायचं आहे. तुमच्या ऊर्जांना, फेमिनाईन अँड मस्क्युलाइन ऊर्जांना आधी तुम्हाला बॅलन्समध्ये घेऊन यायचं आहे आणि पीसमध्ये यायचं आहे, शांततेमध्ये यायचं आहे. तर येथे नक्कीच असू शकतं काहींच्यावरती पितृदोषाचाही प्रभाव आहे. 88चा नंबर आहे, इथे सांगते पितृदोषाचा प्रभाव आहे, त्यामुळे सुद्धा येथे बॅलन्स नाहीये. तुम्ही सगळं लक्ष तुमच्या बाहेरील ऊर्जेकडे देऊ नका. बाहेर लक्ष द्यायचं नाही, तर तुम्हाला इनर, तुमचा अंतर्गत जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तुमच्या मनामध्ये काय सुरू आहे, तुमच्या माइंडमध्ये सध्या काय विचार आहे, तुम्ही स्वतःला कमी लेखत आहात का, तुम्ही कॉन्फिडंट नाही आहात का, तुमच्या मनामध्ये भीती आहे का, तुमच्या मनामध्ये राग आहे का, तुमच्या मनामध्ये कसली चिंता आहे का. म्हणजे हे सगळं काय आहे ना, ते तुम्हाला आधी शोधायचं आहे तुमच्या मनामध्ये. आधी त्याच्यातून मुक्त व्हायचं आहे आणि नंतर मग तुम्ही तुमच्या युनियनमध्ये येणार आहात. तर याच्यासाठी मे बी 1 वर्षाचा कालावधी जाऊ शकतो. तर डिवाइन आर सपोर्टिंग यू. डिवाइन तुम्हाला वेळोवेळी सपोर्ट देत आहे की हे एक डिवाइन लव आहे, नॉट अ नॉर्मल थिंग. आई तुळजाभवानीचा सुद्धा तुम्हाला आशीर्वाद आहे. तुम्ही त्यांची भक्ती करत आहात, तर तुम्हाला सुद्धा ह्या रिडिंग थ्रू आई गाईड करत आहे की तुम्हाला तुमची स्ट्रेंथ ओळखण्याची गरज आहे, तुम्ही कोण आहात, इनर वर्क करण्याची गरज आहे. तर इथे दिसून येत आहे बहुतेक लोकांना त्यांची जर्नीमध्ये स्टक आहेत, पण पुढे काय करावं त्यांना ते समजतच नाही. बरेच लोकांचे मेसेजेस येतात की आम्हाला काय करावं ते समजतच नाही पुढे. तर तुम्हाला काय करायचं आहे सध्या ह्या क्षणाला, तर तुम्ही इनर वर्क करा. इनर वर्क केल्याशिवाय तुम्ही पुढे जाणार नाही. आध्यात्मिक जर्नीमध्ये असो किंवा ट्विन फ्लेम जर्नीमध्ये असो, ही ट्विन फ्लेम जर्नी मीन्स एक आध्यात्मिक जर्नी आहे. फर्स्ट तुम्ही जेव्हा तुमचं जे इनर युनियन म्हणतो आपण, तुम्ही तुमच्या सोलच्या एनर्जीमध्ये जेव्हा याल, त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये डिवाइन इतर मार्ग सुद्धा खुले करतो. त्यामध्ये तुम्हाला अबंडन्स येतो, तुमच्या जीवनामध्ये पैसा येतो, धन येतो, तुमची व्हॅल्यू जी आहे ती तुम्हाला कळते, तुम्ही कोण आहात ते तुम्हाला कळतं, तुमच्यातील जे ज्ञान आहे, रहस्यमय ज्ञान आहे, गूढ ज्ञान आहे, ते बाहेर येतं. तुम्हाला सपोर्ट मिळतो सगळीकडून, पूर्ण ब्रह्मांडाकडून तुम्हाला सपोर्ट मिळतो. तुमच्या पुढे असे काही कार्य डिवाइन देतं की तुम्हाला ते करण्याची इच्छा होते, त्यातून लोकांनाही मदत होते. सो ह्या सगळ्या अनफोल्ड होतात गोष्टी नंतर हळूहळू. कसं तुम्ही इनर वर्क करत जाणार, स्वतःवरती लक्ष देणार, तेव्हा तुमचं लक्ष जर सगळं तिकडं बाहेरच्या ऊर्जेवरती असेल, तर तुम्ही स्वतःवरती कधीही लक्ष देऊ शकणार नाही. तर सध्या आधी स्वतःला ओळखा, तुम्ही कोण आहात. स्वतःवरती प्रेम करणं गरजेचं आहे. सगळं लक्ष आपण बाहेरच्या लोकांना देतो, बाहेर यांना, मुलांना हे पाहिजे, हस्बंडला ते पाहिजे, वाईफला ते पाहिजे, आईला ते पाहिजे, भावाला ते पाहिजे, वडिलांना हे पाहिजे. आणि तुम्हाला काय पाहिजे ते कोण पाहणार तुमच्याकडे? तुमच्याकडे पाहणारा तुमच्याशिवाय कोणी नाही. तुमच्या सोलकडे पाहणारं तुमच्याशिवाय कोणी नाही. तुमची सोल एका बाजूला रडते, एका बाजूला रडते की तू स्वतःकडे का नाही लक्ष देत, तू सगळ्या जगाकडे लक्ष देतो. स्वतःकडे लक्ष दिलं का सगळं काम करायचं नुसतं, स्वतःकडे लक्ष द्यायचं नाही. स्वतःच्या आरोग्याकडे, स्वतःच्या तब्येतीकडे, स्वतःचं काय चाललंय त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही. किती थकले तरी काम करत राहायचं, किती डिप्रेशनमध्ये गेलं तरी अजून डिप्रेशनमध्ये जायचं. थोडंसं काही झालं की चाललंय डिप्रेशनमध्ये, नेगेटिव्ह थिंकिंग सतत. कधी स्वतःविषयी पॉझिटिव्ह थिंकिंग करायची नाही, कधी स्वतःकडे लक्ष द्यायचं नाही. स्वतःच्या हेल्थकडे, स्वतःच्या बॉडीकडे, स्वतःचं जे काही रुटीन आहे त्याकडे, खाण्यापिण्याकडे, आहाराकडे, योगा, व्यायाम काहीच नाही करायचं. फक्त ह्याला काय पाहिजे, त्याला काय पाहिजे, हा मला असं बोलला, तो मला तसं बोलला, हा असंच का वागला, तो तसंच का वागला, ह्याने हे का केलं, ते केलं. म्हणजे इतके विचार असतात तुमच्या डोक्यामध्ये. त्यामध्ये तुम्ही आनंदी राहणं, शांततेत राहणं, प्रेममय राहणं, हे तर तुम्ही विसरूनच जाता सगळं. डिवाइन फेमिनाईनचा अर्थ काय होतो? डिवाइन फेमिनाईन एक ऊर्जा आहे. गॉडेस कशी असते? शांत असते बघा, तिच्या तोंडावर कधी पण बघा स्माइल असतं, सगळ्यांसाठी करत असते पण स्माइल असते. दॅट्स आर गॉडेस एनर्जी. गॉडेस एनर्जीमध्ये तुम्हाला जावं लागणार आहे. मग लगेच जाणार का तुम्ही? तसंच जाणार का? नाही. डिवाइन तुमच्याकडून कार्य करून घेणार. ही बघा नेगेटिव्हिटी,
हे बघा लोक काय बोलतात याच्याकडे लक्ष आहे. डेव्हिल ऊर्जा, मी कशाला सांगू, हे सांगतोय तुम्हाला. डेव्हिल ऊर्जेचा प्रभाव आहे तुमच्यावरती, त्यामुळे तुम्ही इनर वर्क घेत नाही आहात, त्यामुळे तुम्ही इनर वर्क करत नाही आहात, त्यामुळे तुम्हाला पुढे जाता येत नाही. बघा शैतान कोणत्याही मार्गाने येण्याचा प्रयत्न करतो आणि चांगल्या गोष्टी करण्यापासून रोखतो. तर शैतानाचं ते काम आहे. पण तुम्ही तर डिवाइन आहात ना, तुमच्यामध्ये तो ते सत्व आहे ना. मग ते सत्वाला ओळखा, तुमच्यातल्या सोलला ओळखा, तुमच्यातल्या परमात्म्याला ओळखा आणि ह्या मार्गावरती पुढे चाला. हा मार्ग सगळ्यांसाठी नाहीये, हा ज्याला मिळतो त्यालाच कळतो. त्याच्या जीवनामध्ये तसे बदल होणार असतात भविष्यामध्ये, म्हणून ते कळतं. इट्स नॉट फॉर दॅट मॅन ऑर वुमन, इट्स युअर जर्नी, इट्स अ स्पिरिच्युअल जर्नी. तुमच्यातील सोलला तुम्हाला मिळवायचं आहे, त्याच्यासाठी ही जर्नी आहे. सगळ्यांनी तर कबाडा करून टाकला याचं सगळं. काय ते नुसतं पार्टनर स्पाऊस सोडायचा, पार्टनर वाईफ सोडायची, पार्टनर ते कार्मिक आहे, त्यांच्याकडे तुम्ही लक्ष कशाला देताय. तुमची जर्नी, तुमची आध्यात्मिक जर्नी, तुम्हाला तुमच्या आत्म्याला मिळवायचं. आत्मा काही साधारण गोष्ट आहे का मिळवायला. हे सगळं आपल्या सोल लेवल, हे सगळं माइंड लेवलवरचे गेम चालू आहेत ना, त्याच्यामध्येच आपण अडकून राहतो. मग आपलं जन्मल्यावर आपण जसं होतो तसं एक लहान बाळ असतं, त्याच्याकडे पाहून सगळे अट्रॅक्ट होतात. का होतात? कारण त्याला काही घेणं देणं नसतं कोणाशी. तो त्याच्या जीवनामध्ये खुश असतो, तो रडत असतो, तो मागतो सगळं. आपण मागायचंच विसरून जातो. आपण हेच स्वतःच मी कसं मागणार, मी कसा कमीपणा घेऊ. ह्या ऊर्जेतून आपल्याला बाहेर पडायचं आहे. भीती असते का त्या लहान मुलाला? कधी त्या बाळाला असते का भीती? नाही. लहान मुलं हे सगळे सोलच्या एनर्जीमध्ये असतात, म्हणून त्यांच्याकडे सगळे अट्रॅक्ट होतात. तर तसं तुम्हाला व्हायचं आहे. तुम्हाला सोलच्या एनर्जीमध्ये यायचं आहे, ना की तुम्हाला दुसऱ्या कोणावरती फोकस. कुणी असो ते, तुमचे पार्टनर कुणी असो, त्याच्याविषयी आपल्याला बोलायचं नाही. ते कुणी असो, ते कुठेही असो, किती, म्हणजे मला आता एवढं काही बोलायचं नाही त्या विषयावरती. परंतु तुम्हाला तुमच्या सोलच्या एनर्जीमध्ये यायचं आहे. त्याच्यासाठी ही जर्नी आहे, दुसऱ्या कोणासाठी नाही. ते व्हायचं तर ते डिवाइनच्या हातात असेल, डिवाइनची इच्छा असेल किंवा परमेश्वराची इच्छा असेल तर त्या गोष्टी तुमच्या जीवनात होतील. पण मग तुम्ही तोपर्यंत रडत पडत राहणार आहात का? तुम्हाला शांतता नको का? पीस नकोय का तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये? तुम्हाला सोलच्या एनर्जीमध्ये यायचं नाही का? तुम्हाला सतत रडतच राहायचं आहे? ओके, तर तुम्हाला पीसमध्ये यायचं आहे, शांततेत यायचं आहे. त्यासाठी ही जर्नी आहे. सेल्फ लव्ह मध्ये यायचं आहे. त्यासाठी इनर वर्क करणं गरजेचं असतं. मी हजारो वेळेस सांगते, किती लोकांनी इनर वर्क घेतलेत. काही तर 60 वर्षाचे आहेत, ते घेता येते इनर वर्क. मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तर तुम्ही घेऊ शकता. ओके, तर इनर वर्क घेणं गरजेचं आहे आणि त्यावरती कार्य करणं गरजेचं आहे. तर ज्यांना मिळायचं त्यांना हा व्हिडिओ मिळेल, आणि ज्यांना मिळेल ते ट्रू जर्नीमध्ये आहेत म्हणून त्यांना हा व्हिडिओ मिळेल. तर तुम्हाला तुमच्या कार्यावरती फोकस करायचा आहे. तुम्ही जर आता शांततेमध्ये नाही आहात, पीसमध्ये नाही आहात, तर तुम्हाला त्या ऊर्जेमध्ये यायचं आहे. तुम्हाला तुमच्या डिवाइन सेल्फमध्ये यायचं आहे. त्यासाठी काय काय करायचं आहे, इनर वर्क कसं घ्यायचं आहे, त्यासाठी तुम्ही काउन्सिलिंग घेऊ शकता, टॅरोट कार्ड रिडिंग घेऊ शकता. टॅरोट कार्ड रिडिंग नका घेऊ, याच्यामध्ये एवढं नाही सांगता येत व्यवस्थित. त्याच्यामध्ये काउन्सिलिंग घ्या, म्हणजे सगळ्या गोष्टी कळतात. तर आय थिंक सध्याची ऊर्जा ही जी आहे तुमची, तर सोल पर्पजकडे तुम्ही जात आहात. पुढे भविष्यामध्ये ह्या ऊर्जा आहे हे तुमच्याकडून डिवाइन करून घेणार आहे. त्यामुळे तुम्हाला डिवाइन येथे घेऊन आले. तसं या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे वेळोवेळी तुम्हाला डिवाइनचे गायडन्स मिळत जातील, तुम्हाला चॅनलिंग मेसेजेस मिळत जातील की तुमच्या जर्नीमध्ये पुढे काय होणार आहे हे तुम्हाला कळत जाईल. तर येथे तुमच्याकडून सोल पर्पज होणार आहे, मोठं कार्य तुमच्याकडून डिवाइन करून घेणार आहे. तर सतत मागील गोष्टीमध्ये अडकून राहू नका. धनाचे मार्ग खुले होत आहेत. माता महालक्ष्मी तुमच्या पाठीशी आहे. डिवाइन तुम्हाला सपोर्ट करत आहे. सो तुमच्या कार्यावरती फोकस राहा. आई तुळजाभवानीचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल. यामध्ये तुमचे पार्टनर जे आहेत ते सुद्धा, त्यांच्यावरती सुद्धा डिवाइन कार्य करून घेईल. सध्या तुमच्या पार्टनरची ऊर्जा ही आहे. तुमचे पार्टनर सध्या याच्यामध्ये अडकलेले. मग तुम्ही कार्य नाही करणार, तुमच्या पार्टनरचे पण मार्ग मोकळे नाही होणार. जोपर्यंत तुम्ही कार्य नाही करणार तोपर्यंत तुमचे पार्टनर सुद्धा त्याच ह्याच्यामध्ये अडकून राहणार. तर तुम्हाला पुढे जावं लागणार आहे. यू आर द लीडर ऑफ दिस जर्नी. तर जे कोणी फेमिनाईन ऊर्जेमध्ये आहेत ते लीडर असतात. ते त्यांच्या जर्नीचे म्हणजे ड्रायव्हर असतात. ते जिकडे जातील तिकडे ती जर्नी जाते. सो तुमचे पार्टनर सध्या लोनमध्ये अडकलेले आहेत. ते दिसून येत आहे तुम्हाला. बोजा आहे त्यांच्यावरती, कार्मिकचा बोजा आहे, लोन आहे, इतरही त्यांचे थर्ड पार्टी म्हणजे फक्त व्यक्तीच नसते, त्यांचं कामही असतं जे खूप जास्त ते थकलेले असतात त्याच्यामध्ये. तर तो बोजा असतो त्यांच्यावरती. डिप्रेशन असतं खूप जास्त. तर तुम्ही 5D मध्ये लीडर आहात. तर यू हॅव टू डू मेडिटेशन्स अँड ऑल थिंग्स टू लीड दिस जर्नी. तर ह्या जर्नीमध्ये पुढे जाण्यासाठी तुमच्यामध्ये ते दैवी गुण आहे. तर तुम्हाला त्यामध्ये पुढे जायचं आहे, ना की तुम्हाला बाहेर फोकस करायचा आहे. तुम्ही आधी स्वतः शांततेमध्ये, पीसमध्ये येणार. तुमची
स्वतःची जर्नी तुम्ही कंप्लीट करणार, देन तुमच्या पार्टनरकडे डिव्हाइन लक्ष देतील आणि त्यांच्याकडूनही जर्नी पूर्ण करून घेतील. ही काही तुमच्या एकट्याची जर्नी नाही, त्यामुळे तुम्हाला एकट्यालाच काम करावं लागणार आहे असंही नाही, त्यांच्याकडून पण काम करून घेतलं जाणार आहे डिव्हाइन तर्फे. तर लवकरात लवकर हा व्हिडिओ पहा, कारण मी हा मेंबरशिपमध्ये टाकणार आहे नंतर. सो शोधायचं आहे तुम्हाला तुम्ही कोण आहात, आणि हे जे काही सध्या बर्डन आहे ते लवकरच दूर होईल. तुम्ही तुमचा शोध घ्याल, तुम्ही कोण आहात हे तुम्हाला कळेल आफ्टर दिस इनर वर्क, आणि फोकस राहा जर्नीवरती. जर्नी सोडून देऊ नका, डिव्हाइन तुम्हाला ती सोडू देणार नाही जर्नी. जोपर्यंत तुम्ही पूर्ण करणार नाही तोपर्यंत डिव्हाइन तुम्हाला ट्रिगर देत राहील. मग तुमच्या जीवनामध्ये अनेक संकट येतील, त्रास होईल, दुःख होईल, तुमचं पैसा लॉस होईल, तुमच्या घरात भांडणं होतील, तुमचं हेल्थ पण खराब होऊन जाईल. जोपर्यंत तुम्ही ऍक्सेप्ट नाही करणार ह्या जर्नीमध्ये आहात, जोपर्यंत तुम्ही ह्याच्यावरती काम नाही करणार, जोपर्यंत तुम्ही यातून मुक्त नाही होणार, तुमची जर्नी कंप्लीट नाही करणार, तोपर्यंत हे सगळं केओस जे आहे ना तो आणखीन वाढत जाईल. तर स्वतःवरती फोकस करा, इनर वर्क करा. इनर वर्क संदर्भामध्ये तुम्ही गायडन्स घ्या, काउन्सिलिंग घ्या. ओके. आणि ज्यांना ज्यांना खरंच ही जर्नी पूर्ण करायची असते किंवा पुढे जायचं असतं त्यांच्या लाईफमध्ये, तर ते सगळे लोक ह्या जर्नीमध्ये येतात. डिव्हाइन त्यांना घेऊन येतं, त्यांच्या आत्म्याचा विकास करायचा असतो, आणि त्यातूनच मग मुक्तीचा मार्ग मोकळा होतो. दोन्ही पार्टनरचा, म्हणजे ती एकच सोल असते, म्हणजे एकाच सोलची ही जर्नी आहे, आणि तुम्ही जर्नीवरती फोकस होत आहात आफ्टर दिस रिडिंग. सो आय होप तुम्हाला ही रिडिंग रेझोनेट झाली असेल. नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव आहे बरं का, त्यामुळे सुद्धा तुम्ही इकडे लक्ष देत नाही आहात. तर येथे डिव्हाइन आज पुटिंग यू, बॅकबोन आहे तुमची डिव्हाइन. मला जेव्हा हे कार्ड दिसतं त्यावेळेस मला बॅकबोनची आठवण होते, तुमच्या कुंडलिनी शक्तीची आठवण होते, जी राईज होत आहे, पुढे जात आहे. तर पाहूया तुमच्या पार्टनरच्या काय ऊर्जा आहेत तुमच्यासाठी. कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, फ्लेम जर्नीमध्ये असाल तर सबस्क्राईब करा. लवकर आपल्याला थोडं पुढे जायचं आहे. थोडंसं ओके. हार्ट स्ट्रिंग्स, माइंड गेम्स, टेकिंग ॲडव्हान्टेज, प्लेइंग विथ फिलिंग्स, स्ट्रिंग अलॉंग. तर ते असू शकतं सध्या त्यांच्या भावनांना ओळखत नाही आहे, त्यांच्या मनामध्ये सध्या काय भावना आहेत तर ते त्यांना कळत नाही. एन्झायटी इश्यू आहे, रिफ्युजिंग एन्झायटीमध्ये आहेत सध्या. त्यांनी तुमच्यासाठी दरवाजे बंद केले असतील सध्या. सायलेन्स विथिन, पण हे दरवाजा बंद करणं तुमच्यासाठी हे संपलेलं नाहीये, म्हणजे पूर्ण त्यांनी तुम्हाला कट ऑफ केलंय किंवा अशा काही गोष्टी नाही आहेत, पण ते स्वतःचाच विचार करत आहेत. सायलेन्स आहेत. सायलेन्स पण जेव्हा शांत असतो तेव्हा आपल्या सगळ्या गोष्टी क्लिअरिटी कळते, तर ती क्लिअरिटी सध्या मिळण्याची वाट पाहताय असं इथे दिसून येत आहे. कन्फ्युजन खूप जास्त असते यामध्ये. नेगेटिव्ह ऊर्जा ज्या आहेत त्या क्लॅरिटीपर्यंत येऊ देत नाही, त्यामुळे सुद्धा ह्या गोष्टी असतात. फायर साइन आहे, लिओ, सॅजिटेरियस, एरीज तुमचे पार्टनर. सिंह, धनु, मेष राशी इंडिकेट होत आहे. सिंह, धनु, मेष, लिओ, सॅजिटेरियस, एरीज. ॲडमायर, इन्स्पायर्ड बाय यू सॉंग्स. तुमच्याकडून इन्स्पायर्ड पण आहेत त्या, असं नाही की तुमच्याकडून त्यांना काही इन्स्पिरेशन नाही मिळते. तुमच्याकडून इमोशनल बॉन्डही त्यांना फील होतो. टेलिपॅथिक लव, तर हे एक टेलिपॅथिक लव असं वाटतं त्यांना, म्हणजे त्यांना काहीतरी अशा तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचतात, त्यांच्या भावना तुमच्यापर्यंत येतात, असं काहीतरी आहे. टेलिपॅथी इज व्हेरी स्ट्रॉंग इन ट्विन फ्लेम्स. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. तर खूप जास्त ॲडमायर करतात ते तुम्हाला, तुमच्याकडून इन्स्पिरेशन घेतात ते. सॉंग्स ही तुमच्याबद्दल त्यांना काही काही आठवतात. मे बी एखादं सॉन्ग ऐकायला आलं तर असं वाटतं तुमच्याबद्दलच आहे, किंवा असं दोन्हीकडेही असतं ह्या गोष्टी. सो ऑप्शन्स, डुईंग देम, जगलिंग, कनेक्शन्स, ॲडिक्शन, प्लेअर. ओके, ॲडिक्शन मध्ये असू शकतं तुमचे पार्टनर, काही ॲडिक्शन आहे त्यांना, मे बी असू शकतं ॲडिक्शन. ओके, धुवा दिसतोय, सिगारेट, अल्कोहोल, मे बी ऑदर किंवा ऑदर काही असू शकतं. डुईंग देम, जगलिंग, तर असू शकतं दुसरंही कनेक्शन, किंवा मॅरिड आहेत किंवा ऑदर रिलेशनशिप आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा ते जगलिंग करतात. ते तुम्हाला चूज नाही करत आहे, ते सोलला चूज नाही करत, ते बाहेरच्या दिखाव्याला चूज करतात, कारण की ते 3D मध्ये असतात. बाहेरच्या जगामध्ये जे दिसते ते त्यांना खरं वाटतं, परंतु त्यांची जी सोल आहे, जी प्युअर आहे, जी सॉफ्ट आहे, जी सिम्पल आहे, जी खरी त्यांची सोल आहे ती त्याला नाही चूज करत. ते बाहेरच्या झगमगाट जे दिसतंय त्याला चूज करतात.
कारण की त्यांना ते समजतच नसतं. त्यांना वाटतं हे जे दिसतंय तेच खरं आहे. म्हणजे काही काही लोकांना सवय असते मोठ्या लोकांच्या पाया पडायचं, मोठ्या लोकांना मोठं त्यांच्या सोबत राहायचं, म्हणजे यांना वाटतं आमचं पण नाव मोठं होईल. परंतु जे सिम्पल आहे ना, जे रिअल आहे त्याच्यापासून ते दूर जातात. पण सोल जी आहे ती खूप जास्त असं काही हे नाहीये, ते तुमच्यातलंच एक रूप आहे जे सिम्पल आहे, जे साधारण आहे, जे निखळ आहे, जे पवित्र आहे, जे त्याच्यामध्ये कुठलं भेसळ नाहीये, कपटीपणा नाहीये त्याच्यामध्ये, ते खूप इमोशनल आहे किंवा साधारण आहे, पवित्र आहे. सो पवित्र म्हणू आपण याला. तर त्या पवित्रतेला विसरून कुठेतरी ह्या 3Dच्या मोहमायेमध्ये ते अडकलेले दिसतायत, तिथे दिसून येत आहे. मे बी कोणाच्या तरी ॲडिक्शनमध्ये काही आहे किंवा काही कोणाच्या थर्ड पार्टीमध्ये, सुंदरतेमध्ये, बाहेरच्या झगमगाटामध्ये, पैशामध्ये. तर असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये अशी ही ऊर्जा ऑप्शन्समध्ये अडकलेले आहेत. ओके, कमिटमेंट सुद्धा येणार आहे तुमच्याकडे. तर कमिटमेंट देण्याच्या सुद्धा विचारात आहे. सो मॅरेज, सोलमेट एनर्जी त्यांना वाटते, ही सोलमेट एनर्जी आहे. कारण की त्यांना ह्या गोष्टीवरती विश्वास नसतो. सो ह्या गोष्टी आहेत. शेअरिंग गोल्स, तर काही गोल्सही तुमच्या बाबतीमध्ये त्यांनी ठरवले आहेत, ध्येयही आहे. लॉंग टर्म हॅपीनेस मिळवा, कमिटमेंट मिळेल तुम्हाला, कमिटमेंट मिळेल. लुकिंग ॲट फोटोज, गुड टाइम्स, तुमच्या बाबतीमध्ये फोटो असतील काही तुमचे गुड टाइम, तुम्ही काही व्यतीत केला असेल, सोबत स्पेंड केला असेल तर तोही आठवतो. फोटोही बघतात काही असतील तर ते. टाइम रनिंग आउट, इंटरव्हर्शन तर इंटरव्हर्शन होणार आहे, डिवाइन इंटरव्हर्शन. त्याच्यासाठी खूप जास्त वेळ लागणार नाही. लवकरच ह्या नात्यासाठी डेडलाईन येत आहे. डेडलाईन डिवाइनने ठरवलेली असते, आपण कोणी नाही ठरवत. कोणी किती तज्ज्ञ असो, कोणी कोणताही मोठा हिलर असो, तो तुमच्या नात्याची डेडलाईन ठरवू शकत नाही. ते डिवाइन ठरवतात. ते त्यांच्या हातात असतं, आपल्या हातात काही नसतं. आपल्या हातात फक्त इनर वर्क करणं असतं. ठीक आहे, तर आपण तेच करायचं. तर डेडलाईन ठरवलेली आहे तुमच्या बाबतीमध्ये. पास्ट ट्रॉमा आहे, मे बी पास्टमध्ये असं काहीतरी घडलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये, तेही आठवतं त्यांना, ज्याच्यामुळे ते कदाचित कोणावरती विश्वास नाही ठेवत. ब्लॉक, हार्ट चक्रा ब्लॉक आहे. तुम्ही जोपर्यंत कार्य नाही करणार तुमच्यावरती तोपर्यंत हार्ट चक्रा ओपन नाही होणार, असं येते दिसून येत आहे. लाईफस्टाईल मेंटेन करण्याच्या तयारीमध्ये आहेत. कपडे नवीन घेणं, राहणं वगैरे, खाणं पिणं, जिम वगैरे असं काहीतरी असतं त्यांचं चालू. तर लाईफस्टाईल, नवीन कपडे खरेदी करणं, वेगवेगळे परफ्युम्स मला दिसतंय, किंवा अदरही काही जे असतात त्याकडे लक्ष देत आहे सध्या. हे सगळं काय दिखावा आहे, म्हणजे बाहेरच्या जगाला दाखवण्यासाठी. अंतर्गत जे दुःख आहे, जे त्रास आहे, तो दाखवला जात नाहीये. रिस्क टेकर आहे ती व्यक्ती, डिनायल करत आहे सध्या, परंतु जस्टिस देण्याच्या तयारीमध्ये आहे. बिकॉज दे आर नो, त्यांना माहिती आहे हे ट्विन फ्लेम कनेक्शन आहे, कदाचित त्यांना माहिती आहे. सो जस्टिस देण्याच्या तयारीमध्ये आहेत. सो क्लायमेट दिस रीडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साइन फॉर यू. हे थंबनेल साठी असतं. काय करणार, कॉल येऊ शकतो तुम्हाला, एवढ्यात कॉल करण्याच्या विचारामध्ये आहे. तर एवढी तुमच्या पर्सनची एनर्जी आहे, मेल फिमेल कोणी असो. तर आय होप तुम्हाला ही रिडिंग रेझोनेट झाली आहे. ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग, काउन्सिलिंग, इनर वर्कच्या संदर्भात तुम्ही मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचं, कॉल करू नका, कारण की माझ्याकडे तेवढा वेळ नसतो कॉल घेण्यासाठी. सो थँक्यू सो मच, धन्यवाद. आणि असेच माझी व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना जे ट्विन फ्लेम्स आहेत त्यांना शेअर करा, ट्विन फ्लेम कम्युनिटी तयार करा, एखादा व्हॉट्सअप ग्रुप तयार करा आणि मला पण त्याच्यात ॲड करा, म्हणजे मला पण कळेल नेमकं हे काय चालू असतं ट्विन फ्लेम वगैरे. ओके, तर ही तुमची ऊर्जा होती, मी ऊर्जा पाहू शकते आणि तुम्हाला सांगू शकते. सो थँक्यू सो मच. आणि आज गुरुपौर्णिमा आहे, तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा. थँक्यू.